100 वर्षापासून ते इथं राहत होते. थोडं पाठी त्याचं घर पाडलं गेलं. जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे, ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? किती मोठा गुंड केला, किती मोठा पैशावाला केला. आता त्याचं बघा, 100 वर्षापासून ते इथं राहत होते. थोडं पाठी त्याचं घर पाडलं गेलं. आणि मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता घरं पाडलेली आहे. तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय, तर त्याचं उत्तर आम्हाला मिळालं तर बरं. खाली खाली बूम खाली बूम खाली नाही बूम खाली एवढा मोठा नाही ना तो, एवढा मोठा करून दाखवला बरं का. आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना. आता राहायला घरही नाही, काहीच नाही. बरं, जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे, ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार करण्याचा प्रयत्न तिथल्या स्थानिकांना आम्ही सांगू. वन विभागाने ही तत्परता इथं दाखवली, असे जिल्ह्यात दाखवणार आहे का वन विभाग? काय माहिती. दादा खिंडकर पण अटक. हॅलो सर, खूप मागं आलो तरी सारखीच रेंज आहे सर इथं. स्वतः जाऊन पोलिसला सरेंडर झाला. आपली प्रेम खाली बघा, मागे आलो तरी सारखीच रेंज आहे. नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलिसला जाऊन. चुकलं का दादा खिंडकरचं? 31/12चं एक प्रकरण आहे, पुढचं प्रकरण 22/1चं दाखव. आणि फिर्यादी काय म्हणतोय, मी फिर्याद दिली त्या दिवशी 22/1/2024 ह्या कालावधीत पहिलं 31/12/2023चं प्रकरण आहे. आणि नंतर 22/1/2000 कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तर म्हणतो दवाखानाच आठवत नाही, तरी सुद्धा 307 त्याच्यावरती दाखल करण्यात आलं. अण्णा वन विभागाचे लोक आहेत ना, हे झोपात गेली 10 ते 15 वर्षापासून ह्यांनी तालुका टाकला केलाय. इतके बेसुमार बक्षीस थोडं ह्या संदर्भात काही कार्यवाही केली जात नाही. याबद्दल काय म्हणता तुम्ही? इथं 0% मला वाटतं शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष तुम्ही 0% आलंय. जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं 0% सुद्धा काम बाहेर दिसत नाही. आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी अण्णा पण जुने व्हिडिओ कोण काढते? अण्णा जुने व्हिडिओ कोण काढते? वन विभागाने जी लवकर कारवाई केली ह्याच्यावर तुम्ही आवाज उचलणार का? कन्झर्वेशन ऍक्ट 1983 प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं? 83च्या कायद्याने केलं. तर 83ला सुद्धा अमेंडमेंट आलेली. त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी? कारण हे जे अतिक्रमण आहे, जे घर आहे 60 वर्षापूर्वीचं आहे. ओके.